शेतकऱ्यासाठी त्याचं गोठ्यातलं पशुधन ही केवळ संपत्ती नसते, तर ती त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आणि कष्टाचा मुख्य आधार असते. मात्र याच मुक्या प्राण्यांवर आणि पर्यायाने बळीराजाच्या उपजीविकेवर घाला घालणाऱ्या एका टोळीचा धुळ्यात पर्दाफाश झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून धुळे तालुक्यातील नेर आणि उडाणी या गावांमध्ये शेतकऱ्यांचे पशुधन चोरीला जाण्याच्या घटनांनी चिंतेचे वातावरण निर्माण केले होते. दाखल झालेल्या गुन्ह्यांचा मागोवा घेत असताना सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे 4 संशयितांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व संशयित शेजारील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून 5 म्हशी, 5 बकऱ्या आणि 2 बोकड असा एकूण 1,39,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या टोळीतील दोघांवर यापूर्वीच चोरीचे तब्बल 10 गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही कारवाई धुळ्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील आणि त्यांच्या पथकाने केली आहे. ही एक आंतरराज्यीय टोळी असण्याची दाट शक्यता असून या गुन्ह्यातील आणखी 3 संशयित अद्याप फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी तपास सुरू असून ते हाती लागल्यास पशुधनासोबतच शेती अवजारे आणि शेतमाल चोरीचे आणखी मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.